1926 साली या कायद्याच्या आधारावर पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. जोखूने तोंडाला प्याला लावताच त्यातून भयंकर दुर्गंध येत होता. हे काय गंगे, माझ्याकडून हे पाणी पिलं जात नाही. गळा कोरडा पडतोय आणि तू मला इतकं घाण पाणी पाजवतेस. गंगी दररोज संध्याकाळी पाणी भरत असे, पण विहीर दूर असल्यामुळे पुन्हा पुन्हा जाणे कठीण होते. काल रात्री पाणी भरलं तेव्हा त्यात दुर्गंध नव्हता. आज कसा आला हे तिला कळतच नव्हतं. आता पाणी कुठून आणावं? ठाकुराची विहीर आहे, पण तिथे कोणी जाऊ देणार नाही. दिसलं तरी लांबूनच भांडायला लागतील, कदाचित मारतीलही. पण पाणी आणलं नाही तर जोखू पाण्या वाचूनच मरेल. राहायला जात नाही मला. तेच करा, पाणी दे. कमीत कमी तहान तर भागेल. नाही नाही, खराब पाणी मी तुम्हाला पिऊ देणार नाही. घाण पाणी पियाल तर तुमची तब्येत अजून बिघडेल. त्याच्यापेक्षा जाऊन आणते मी पाणी. कुठून आणणार? कुठून काय, ठाकूर किंवा सावकाराच्या विहिरीतून जाऊन आणेल पाणी मी. ऐकलीस का गंगे? तू त्यांना दिसली तर तुला लाठ्यांनी मारून मारून तुझे हातपाय तोडून टाकतील. जास्तच काय तर मारून टाकतील. आणि मी जर का मेलो तर मला कोणच कंदा देतील. लोक तर बघणार सुद्धा नाही. आणि तू तिथून पाणी आणणार? नाही. आणते मी पाणी जाऊन. पण गंगा काही न ऐकताच निघाली. रात्रीचे 9 वाजले होते. जेवण उरकून थकलेले मजूर झोपी गेले. दारावर काही बेफिक्री जमा होती. जमिनीच्या आणि शेतीच्या गोष्टी सुरू होत्या. आजूबाजूचे ठाकुराच्या गर्वाला पाणी पाजणाऱ्या गोष्टी करू लागले होते. त्या गावातील त्यांच्याच जातीच्या पण गरीब दामूच्या 1.5 एकर जमिनीवर कसा कब्जा केला याची वाहवा करू लागली. गंगा हळूहळू विहीर जवळ करू लागली. कोणाची नजर न पडावी, न कुणाच्या कानावर काडी देखील मोडण्याचा आवाज आला. इतकी सतर्क, जणू सैनिक शत्रूच्या खेम्यामध्ये घुसून सुराख करतोय. जर ती पकडल्या गेली तर आज तिची खैर नाही. दया तर चिमुटभर पण मिळणार नाही. पण शेवटी हिंमत गोळा करून देवाची आठवण करून ती विहिरीजवळ पोचलीच. तिने पटकन हांडा आत टाकला, अगदी आवाज न करता. लवकर लवकर दोर खेचत राहिली. हांडा तोपर्यंत भरला हे जाणवताच तिने दोर ओढायला सुरुवात केली. इतक्या ताकदीने की कोल्हापूरचा शिरजोर पहिलवान पण तिच्या समोर लाजेल. तिने पटकन मडक्यामध्ये पाणी भरले. तितक्यात ठाकुराचा दरवाजा उघडला. भीतीने हातातील दोर सुटला आणि हांडा विहिरीत जाऊन आदळला. एकाएकी आवाज झाला, जीवाच्या भीतीने आणि जोखूचा चेहरा आठवल्याने ती धावत सुटली. बेभान, अनवानी, पण मनात एकच हर्षोल्लास होता, पाणी भेटल्याचा. अरे अरे, का धावताय? कसली एवढी गडबड? सांडलं, पाणी सांडलं. मरतो आता माझा जोखू. काय होणार त्याचं आता? अरे घाबरू नका, मी डॉक्टर आंबेडकर. या, तुम्ही पण मारा आता आम्हाला. जनावरांच्या 32 हत्ती जगतोय आम्ही आता. केस ठरवले, त्याच्यापेक्षा मी मरून जायलेला आम्हाला परवडेल आता. हो, मी तुमचाच माणूस आहे. तुम्हाला पाणी हवंय ना, मी देतो. हे घ्या. नाही, नका, मला नाही पाहिजे पाणी. माझा जोखूच बिमार आहे, त्याच्यासाठी मला पाणी पाहिजे. काळजी करू नका, चला माझ्यासोबत, मी येतो. बाबासाहेब पाणी घेऊन गंगूच्या घरी पोहोचले. जोखू, हे बघ, मी पाणी आणले तुझ्यासाठी. पण तोपर्यंत जोखूने घाण पाणी पिले असते. बाबासाहेब त्याला चांगले पाणी पाजतात, पण जोखूची तब्येत बिघडते आणि तो अजून मरून जातो. काय झालं तुला? काय झालं? धानी, असं उठा लवकर, असं करू नका. उठा 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 धानी, उठा. सहस्त्रबुद्धे, हे फार भयंकर होतंय. आपण शांत नाही राहू शकत.
अहो आपला माणूस साध्या पिण्याच्या पाण्यासाठी तरसतोय. आपल्याला हे बदलायला हवं. महाड मधील तलाव अजून सुद्धा बहुजनांकरिता उघड नाही का? किती ठराव मंजूर केलेले असतात ते पुरोहित आणि बाकी वर जातीय लोकांनी तिथे घेराबंदी केलेली असते. बहुजन दिसता क्षणी त्यांना मारण्यासाठी धावतात. आपण एक परिषद बोलू, संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र आणू आणि महाड मध्ये सत्याग्रह करू. शांतपणे पण ठामपणे मानवाला मानवाचा अधिकार मिळवून देऊ. आणि त्यानंतर 20 मार्च 1927 दिवस उजडला. बाबासाहेब सर्व सोबतींना घेऊन चौदार तळ्याच्या दिशेने रवाना झाले. सोबतीला होते ते सहस्त्रबुद्धे आणि चंद्रलेखाबाई. माझ्या बांधवांनो, आज आपण इथे फक्त परिषदेसाठी आलो नाही. आपण आपल्या मानवी हक्काला परत मिळवण्यासाठी आलो आहोत. शतकोन शतक तुम्हाला सांगितले गेले, तुम्ही कमी आहात, तुम्ही अशुद्ध आहात. पण हे केवळ निमूळ खोटेपणा. अरे ज्या पाण्यावर सर्व प्राणी मात्रांचा अधिकार आहे त्या पाण्याला मनुष्य शिव देखील शकत नाही. बस, खूप झाला हा अन्याय. जा आणि आपला हक्क मिळवा. पाण्याला हात लावायचा नाही, तसा असे हाल करेल की तुमच्या पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतील. हे पाणी आम्ही आमच्या शेती कामासाठी वापरतो. तुमच्या स्पर्शाने दूषित होईल आमचं पाणी. अरे काय ही निमुडता? ते पाहते पाणी, ते पक्षी पितायत, ती गाय, ते वरा देखील तेच पाणी पितोय. तुम्हाला यासाठी काहीच कारण नाही, पण एका शूद्राच्या स्पर्शाने ते पाणी दूषित होऊन जाईल. अरे हीच तुमचा धर्म? धर्म तू शिकवणार आम्हाला आता? एका शूद्राकडून आम्हाला धर्माची वाणी पाजली जाणार? एवढे गदर दिवस आलेत आमचे. अरे चला चाल तेव्हा. शूद्र? अरे शूद्र तर तुमची मानसिकता आहे, जी माणसाला त्याच्या अधिकारापासून लांब ठेवते. अरे पाणी, पाणी देखील अधिकाराचा विषय होत असेल तर तुम्हाला तुमच्या शिकवणी आणि ग्रंथांना पुन्हा वाचण्याची गरज आहे. पर्यंत स्वतःच्या मानसिकतेने छळत राहणाऱ्या समाजाला, आम्हा महिलांचा तर तुम्ही छळून छळून पुन्हा अंताला आणून सोडलंय. निदान मानवतेच्या अंताला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी तरी नीट सोडा आता. छान. बायाने तर आम्हाला बोलूच नाही. चूल आणि मूल यातच तुम्ही समाधान मानावा. पुरुष आणि धर्म या बाबतीत बोलण्याचा हक्क नाही बायांना. हा हक्क तरी कोणी दिला तुम्हाला? जे तुम्ही मोठे मोठे धर्माचे गोष्टी करता, तुमची कुठची कामं धर्मसंगत आणि तर्कसंगत आहेत. बस आता वेळ आली आहे अत्याचार आणि दुर्बुद्धी फेकून देण्याची. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. यापुढे अधर्माला वाव देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नायनाट होईल आणि उगवेल तो सूर्य क्रांतीचा, मानवतेचा आणि हक्कांचा, डॉक्टर आंबेडकरांचा. रूढीवादी परंपरेचा त्याग करा, हक्कासाठी लढा. हवा, पाणी, अंगावर घालण्याचे कपडे हे सर्व तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हेच नाही तर शिक्षण सुद्धा तुमचा अधिकार आहे. आणि हा हक्क जर मागून मिळत नसेल तर लढून घेण्याचा बळ देखील मनगटात असू द्या. हा बळ केवळ आणि केवळ शिक्षणच तुम्हाला देऊ शकतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज प्रश्न केवळ पाण्याचा नाही आहे, तर आपल्याला दाखवून द्यायचंय की आपण सुद्धा मनुष्यच आहोत. तर चला या चौदार तळ्याच्या पाण्याचं प्राशन करूया आणि सर्व जगाला आणि स्वतःला सिद्ध करून दाखवूया की आपणच माणूस आहोत. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
बाबासाहेबांनी 14 तळाचा सत्याग्रह यशस्वीपणे पार पाडला, पण त्यानंतरही तो संघर्ष संपला नाही. पुढील लढा डॉक्टर आंबेडकरांनी न्यायालयात लढला आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर तो त्यांनी यशस्वीरित्या जिंकला. अशा या बुद्धिसत्ते महानायक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ओंजळीने आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन. जय भीम.